सुप्रभात. महादेवांची आवडती नगरी काशीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. एवढे हराम येत नाही लोक, एक नंबर. डायरेक्ट काय बोलतात माहिती आहे की मराठी असेच असतात, मराठी तसेच असतात, बक्षोदी येते. आणि पोलिसांना बोललो तर पोलीस बोलतात जाओ जाओ तुम्ही. सगळे खाऊन फुगले तर तिथे. घाटावर आल्याशिवाय बनारस आहे हा समजत नाही. खूप भारी वाटतोय. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. महादेवांची आवडती नगरी काशीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप स्पेशल असा दिवस आहे, कारण खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण होते. काशीमध्ये आपण आलो आहोत आणि काशीमध्ये जाणार आहोत, सर्व काही बघणार आहोत, काशीचे घाट बघणार आहोत, सर्व काही बघणार आहोत. एक्सप्लोअर नेक्स्ट लेवल होणार आहे. पण सकाळचे वाजले 8:30 आणि 8:30 वाजलेत ऊन खूप जोरात लागते आहे. खरं तर मला वाटलं नव्हतं UPमध्ये एवढं ऊन असेल, पण खरंच मित्रांनो खूप जास्त ऊन आहे. सकाळी 5 वाजता उजाडते आहे. मुंबईमध्ये 1 ते 2 वाजता जसं ऊन असतं तसं सकाळी 8 आणि 10 वाजता इथे ऊन असतं. तर चला आता निलेश दादा आहे, तर निलेश दादाला विचारूया आपण माहिती काशीमधील. तर निलेश दा, काशीबद्दल काय बोलशील? काशीत इथं लोक मैत जलाला आणतात, कुठून विमानातून आणतात, कुठून बाहेर गावातून आणतात मैत जलाला. तर इथं प्रसिद्ध आहे. इथं जो काशीला येते त्याला स्नान करायलाच पाहिजे. मैत आपला येणार तर नाही कोणाचा, आपण इथं स्नान करायला पाहिजे. तर नाश्ता करून झाल्यावर आपण काशी एक्सप्लोर करायला जाणार, तेव्हा तुम्हाला भेटतो. चला. आमचा निलेश कोहली बघा कसा उपमा बनवतोय. तुमचा एक का बनवतो उपमा. हे बघा मित्रांनो, मोदी चाय. गेल्या वर्षी सुद्धा बघितले आपण, यंदा सुद्धा बघतोय मोदी चाय, स्पेशल मोदी चाय. तर मित्रांनो, आता आपला नाश्ता आला आहे. हा बघा, आहे उपमा सोबत चाय. तर आता उपमा आणि चाय सोबत नाश्ता. तर चला तर नाश्ता करून घेऊया आणि मग तुम्हाला भेटतो. तर खाली जातो. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता आपण सकाळचा नाश्ता, चहा नाश्ता वगैरे करून आता निघालो आहे. तुम्ही बघू शकाल पब्लिक, सगळे पब्लिक रेडी आहे. सगळ्यांनी ड्रेसिंग मारली आहे. आता आम्ही चालले वाराणसी फिरायला. काशी विश्वनाथ. आता आम्ही निघाले, भेटूया नंतर. दशमेव घाट भेटा फोन घरघरी सांग तुला. तर मित्रांनो, आता निघालोय आपण हॉटेलमधून आणि आता चाललोय आपण काशी विश्वनाथच्या दर्शनासाठी. तर चला दादा, आता कसा असणार आपले पुढचा प्रोग्राम कसा असणार आहे? आता दर्शनासाठी चालू शिवलिंग, महाज्योतिर्लिंगचं शिवलिंग आम्ही दर्शनाला चाललो काशीच्या. आणि नंतर मग काय असणार आहे? घाटावर फिरणार. घाटावर असत फिरणार, कोण असत मार्केट फिरणार, शॉपिंग विपिंग करणार, येणार. बरं, ओके. तर सर्व घाट बी फिरून नंतर मग आम्ही स्नान सुद्धा करणार आहोत. बोटिंग करणार, कोणला करायचे असेल बोटिंग करणार. बोटिंग हा, मणिका घाट बघणार, मणिकर्णिका घाट बघणार. ओके. तर असा सर्व काही प्रोग्राम असणार आहे मित्रांनो. तर चला आता जातोय आणि काय असेल तर पावलं तर मित्रांनो जाऊया पुढे. काय असेल तर इन्फॉर्मेशन देईन तुम्हाला. तर चला, आणि तुम्हाला काही माहीत असेल किंवा माझं काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर चला जाऊया. आता आमच्या समोर एक ॲक्सिडेंट झाला आणि एकदम खतरनाक असा ॲक्सिडेंट झाला. अशा प्रकारे ॲक्सिडेंट झाला की समोरनं बाईकवाला येत होता, स्कूटीवाला, आणि ई रिक्षा. आम्ही हे बघ ह्या रिक्षामध्ये प्रवास करतो तशीच ई रिक्षा. तर एकमेकांना धडकली आणि ई रिक्षा पलटी झाली जागेवर. आणि काय झालं, त्या ई रिक्षामध्ये पोरगा होता ना, त्याच्या पायाचा आहे ना पूर्ण सालच गेला, हाड दिसायला लागला. एवढं बेकार झालं. आणि ई रिक्षा पलटली ना तर उदयच्या सुद्धा पायाला लागलं. उदय हा बघा, उदयच्या पायाचे सुद्धा रक्त येते, त्याच्या पायाला सुद्धा लागलं आहे, कारण आमची रिक्षा त्या रिक्षाला धडकली. आमच्या समोरच ॲक्सिडेंट झालं. तर मित्रांनो, हे रिक्षावाले आहे ना खूप फास्ट रिक्षा मारतात. तर त्यांना सांगा स्लो चालवा आणि कमी जण बसा. आम्ही पण खूप जण बसलो आहे.
ती आमची सुद्धा चुकी आहे. तर आता ह्याच्या पुढे तर ही चुकी होणार नाही कधी. अरे खूप जास्त म्हणजे बेकार एकदम अशी चालवतात ना. आणि आम्ही आता एका रिक्षामध्ये बसलो आहे किती 8 जण आणि ह्या रिक्षाची कॅपॅसिटी 4 ते 5 जणांची आहे फक्त. तर आता नेक्स्ट टाईम तर ही आम्ही चुकी करणार नाही आहोत. तर चला आता हे बघा, ही आमची चुकी नसताना आता उद्याला भोगायला झालं आहे. तर मित्रांनो आपण पोचलोय फायनली. हा बघू शकता श्री काशी विश्वनाथ द्वार, हा गेट नंबर 2 आहे. तर आपण पोचलोय आहे. ही सर्व मंडळी आपली आता थांबतोय सर्व येतपर्यंत, मग दर्शनासाठी आतमध्ये जाऊ. तर हाय हाय अरे महादेव काशी विश्वनाथला. हे निलेश दा, आता इथे किती टाइम लागेल दर्शनासाठी? किती टाइम 1 लागेल? तासाच्या आत दर्शन होणार. 1 तासामध्ये होईल. हो, अन्नपूर्णा इथंच आहे म्हणून दोन्ही सोबत होणार इथं. तिथून गेलो तर आपल्याला राऊंड मारायला लागेल. तिथून जवळ दोन्ही पण एकदाच दर्शन होतील. अन्नपूर्णा आणि काशी विश्वनाथ. हा, अन्नपूर्णा मातेचा आणि काशी विश्वनाथ. ओके ओके. तर मित्रांनो एक्साइटमेंट आहे की नाही? खूप आहे. चला आता अरे तर मित्रांनो आता लाईनमध्ये चाललो आहे आम्ही देवाच्या दर्शनासाठी. दाखवलं तुम्हाला मी गेटवर होतो आणि गेटवरती गेलो तर तिथे एक माणूस होता, गाईड असेल किंवा काय, म्हणजे आतमध्ये पैसे घेऊन सोडतात तसे होते. तर तिथे आमच्यामधला एक जण उभा होता. तो मध्ये उभा आहे, तो चालतो. आमच्यापैकी फक्त 5 सेकंद उभा असेल. त्याला बोलतो बाजूला हो बाजूला हो बाजूला चल. बाजूला झाला. तो बोलतो मराठी असेच असतात, मराठी तसेच असतात. हां, आणि बाजूलाच उभे होतो. असे पण नाही की मध्ये उभे होते. एकटंच तो फक्त असा बघायला आलेला, फक्त गेट बघायला आलेला, बाकी कायच नाही. एवढे हराम येत नाही लोक. एक नंबर. डायरेक्ट काय बोलतात माहिती आहे की मराठी असेच असतात, मराठी तसेच असतात, बक्षोदी येते. आणि पोलिसांना बोललो तर पोलीस बोलतात जावा तुम्ही. सगळे खाऊन फुगले तर तिथे. येत आहे मित्रांनो, ग्रुपमध्ये नसाल ना तुमचे हाल होतील इथे 100%. एक नंबर हरामी लोक आहेत. तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आमचं आता दर्शन झालं आहे. दर्शन तर खूप छान प्रकारे झालं आहे. पण त्या दर्शनामागे खूप काही कारणं आहेत. सोबत इथे स्कॅम आहेत. तर आपल्यासोबत जगूदा आहे. कसं वाटतंय सांग आता, काय काय झालं आपल्यासोबत? दर्शन एकदम सुंदर आहे. पण विषय असा आहे की जर तुम्ही इथून येणार असाल इकडे तर तुमचा फोन आणि चप्पल तुमच्या रूमवरच ठेवा, कारण की इकडे खूप स्कॅम चालू असतो. इकडचे दुकानवाले तुम्हाला बोलणार या दुकानमध्ये या, चप्पल ठेवा, फ्री आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही घ्यायला येणार तेव्हा ते लोक जबरदस्ती करणार की प्रसाद घ्या, नाहीतर तुम्हाला लॉकरची चावी देणार नाही किंवा तुमच्या मोबाईल देणार नाही. त्याच्यामुळे या स्कॅमपासून तुम्ही सावध राहा. बाकी दर्शन वगैरे खूप छान आहे आणि गल्ल्या खूप आहेत. हां, बोलतात ना बनारस की गल्लिया. तर खरंच खूप जास्त इथे गल्ली आहेत. आणि मित्रांनो इथे प्रत्येक लॉकरवरती लिहिलेलं आहे फ्री लॉकर. पण असं काहीच नाही आहे. काहीच बहुत म्हणजे बडा झोल आहे भाई. असं काहीच नाही आहे. सर्व आत्ता देताना आमच्याकडे बोलले की फ्री लॉकर, तुम्ही फक्त प्रसाद घ्या आत्ता बोलतात. आणि आम्ही जेव्हा घ्यायला गेलो दर्शन करून तेव्हा बोलतात हे बघा 100 रुपयाला दिलेला आहे 100 रुपये प्रसाद आणि मोबाईलचे 100 घेतले. मोबाईलचे 100 घेतलेत. म्हणजे चप्पल ठेवायचे, मोबाईलचे 100 आणि ह्याचे प्रसादाचे 100. तर असं काही ते स्कॅम चालू आहे मित्रांनो. खरंच मी व्हिडिओ स्टार्ट केल्यापासून मला वाटतं मी बोलत असेल. मगाशी गल्लीत घुसताना पण तिथे थोडं आमचे भांडणं झाली. तिथे पण आमची काही चुकी नव्हती. हे करतील ते सर्व बरोबर, आम्ही तिथे उभंसुद्धा राहायचं नाही. आता आमच्या समोर तिथे आम्ही गल्लीत थांबलेलो, तिथे विमल खाऊन थुकला. आणि आमचा फक्त असाच थुकला, ते घाण वाटली म्हणून आमच्यामधला एक जण. तर तो बोलतो तिथे थुकायचं नाही, म्हणजे हे विमल खाऊन थुकू शकतं, आपण असे थुकू शकत नाही. एवढा घाण प्रकार चालू आहे इथे. असू दे, त्यांचं गाव आहे, त्यांचं शहर आहे. पण एवढं पण त्यांच्याप्रमाणे वागू शकत नाही ना आपण. तुम्ही जर यात असाल तर तुम्ही ही सावधानता बाळगा. हां, हेच आम्ही सांगू शकतो याच्यातून बस. आणि मित्रांनो जवळच रूम घ्या. भले 5-10 हजार जातील, म्हणजे जास्त ग्रुप मोठा असेल तर 500-1000 जातील तुमचे.
पण मित्रांनो त्याच्यावर तुम्ही रूममध्ये मोबाईल ठेवलात ते ठेवलात म्हणजे कोणत्या भानगडीत नाही काय नाही आणि व्यवस्थित दर्शन होऊन आपलं सर्व काही व्यवस्थित होईल. तर चला आणि ही बघा अशी सुंदर अशी मस्त की गल्ली आहेत इथे गली बनारस की गली या. तर मित्रांनो फायनली आपण पोचलोय आहे हे बघा घाटावरती. मित्रांनो फायनली आपण गंगा मातेचं दर्शन करणार आहोत. तर आपल्यासोबत दादा आहे. दादा कसं झालंय दर्शन आणि आता आपण गंगे मातेचं दर्शन करतोय तर कसं वाटतंय? खूप दर्शन मस्त आलं आणि चांगलं आपल्याला चुत्या बनवल्या या लोकांना. मोबाईल बॅगा यांच्या नावाखाली आपल्याला भरपूर लुटमार करता येतात. हा खरंच आता तुम्हाला आम्ही सर्व काही सांगितलंय तुम्ही दादाच्या तोंडातून ऐकताय. खरंच खूप जास्त आणि मोठ्या प्रमाणात लुटमार करता इथे. आता इथे आलोय बरोबर जिथे गंगा आरती होते तिथेच आलोय आहे गंगोत्री सेवा समिती. हे बघा इथे गंगा आरती होते तर इकडे झालो आहे आणि ही सर्व आपली मंडळी. हे बघा जबरदस्त होत आहे आणि गंगा मातेचं पाणीसुद्धा खूप शुद्ध आहे. जबरदस्त वाटते आहे. शांत वातावरण आहे आणि मित्रांनो खरोखर घाटावर आल्याशिवाय बनारस आहे हा समजत नाही. खूप भारी वाटतोय. तर मित्रांनो आता आपल्या मंडळींनी पिंडदान बी केलं आहे आणि आता चालू आपण बोट राईड करण्यासाठी. तर हे बघा आता बोट पार करत 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 आपल्याला जायचं आहे तिकडे. आपले सर्व मंडळ तिकडे तर तिकडे बोट राईड करण्यासाठी जायचं आहे. तर चला लेट्स गो. तर चला जाऊया आता बोट राईड करूया. तर मित्रांनो आता आपल्यासाठी 2 बोट बुक केलेत आहेत. हे बघा पहिल्या बोट मध्ये तर ही सर्व पहिल्या बोटची मंडळी आणि आम्ही आहोत दुसऱ्या बोटची मंडळी. तर हे बघा आपली दुसऱ्या बोटची मंडळी. हाय गाइस. हाय हाय हाय. आम्ही फिरायला जाणार आहोत सगळे घाट बघायला. चला घाट बघायला. जॅकेट का घातला होता तू? हे घातला भाई हे बघ जॅकेट शिवाय तो बोट काढत नाही. बोलतो पहिला जॅकेट घाला नंतर बोट काढेल नाही तर 5,000 फाईन आहे. मग जॅकेट घालायला लागले आम्हाला सगळ्यांना. सेफ्टी फर्स्ट. सेफ्टी फर्स्ट. तर मित्रांनो इथे काहीतरी इन्सिडेंट झाला असेल त्याच्यामुळे आहे ना इथे जॅकेट कंपल्सरी केलं आहे. तर मित्रांनो आता मथुरेमध्ये बघितलं असाल तर मथुरेमध्ये सुद्धा 16 की 17 माणसं बुडाली आणि मृत्युमुखी पावली. तर त्याच्यामुळे सर्वकडे आहे ना आता नदींमध्ये आपल्याला जो जॅकेट घालायचा तो अनिवार्य केला आहे. तर मॅन्डेटरी कंपल्सरी केलं आहे. काय बरोबर ना? घाला घाला जॅकेट घाला. काय विनायकदा आता बाकीचा आपला प्रोग्राम काय आता कुठून जाणार आपण घाट कोणते कोणते घाट येणार? हे सर्व मणिकर्णिका वगैरे काय 84 घाट आहेत त्यांचे. ओके बघूया आता बोटीद्वारे आपण फिरणार आहोत. ओके तर आता घाट वगैरे असे भरपूर घाट आहेत. मला प्रत्येकाची नावं नाही आहेत. एक दोन आहेत. नमो मणिकर्णिका. मणिकर्णिका. ओके तर चला मित्रांनो फायनली आपण निघालो आता. ये दशाश्वमेध घाट है. यहाँ जो है 10 अश्वमेध यज्ञ हुआ था. इस वजह से घाट का नाम पड़ा दशाश्वमेध घाट. और यहाँ 5 ब्राह्मण आरती करते हैं.
बगल में देखो अहिल्याबाई घाट, अहिल्याबाई इंदौर की रानी का है। बनारस का जो मुख्य मंदिर है काशी विश्वनाथ, ये अहिल्याबाई होलकर ने स्थापित किया था। और मंदिर में जो सोना लगा है वो पंजाब के राजा रणजीत सिंह चढ़ाए थे। राजा का था, एक हिंदी के लेखक थे जिनका नाम था मुंशी श्रीधर। राजा उनको दान किए थे, इस वजह से घाट का नाम पड़ा है मुंशी घाट। ये दरभंगा बिहार के राजा का किला है। अभी ये होटल हो गया ब्रिज रामा पैलेस के नाम से। और बनारस में घाट किनारे में ये सबसे महंगा होटल। ये सामने में जो लंबा वाला पार्ट है ये लिफ्ट है। राजा के टाइम में हाथ वाला था, होटल के बाद इलेक्ट्रिक वाला। ये आगे वाला देखो, ये राणा महल घाट, ये महाराणा प्रताप राजस्थान, ये चित्तौड़ के राजा का किला है। ये आगे वाला देखो दिक्पतिया घाट, ये बंगाल के राजा का था। एक साधु थे जिनका नाम था श्री सीताराम ओमकार। राजा वो साधु को दान किया, साधु लेके ये आश्रम बना दिया। अभी ये आश्रम है, इसके अंदर बंगाली साधु रहता है। और बरसात के टाइम में वो पेड़ दिख रहा है, पानी का बाढ़ जो उधर तक चला जाता है, उस टाइम 2 महीना नाव बंद रहता है, पानी उतना बढ़ता है। ये बनारस का जो मुख्य मंदिर है काशी विश्वनाथ, ये उसका रास्ता है। कॉरिडोर के नाम से जाना जाता है। ये नरेंद्र मोदी के राज्य में बना। तर मित्रांनो, आता आपल्या समोर आहे काशीमधलं नाही तर विश्वमधला सर्वात मोठा शमशान घाट म्हणजे मणिकर्णिका घाट। तर हा बघू शकता, इथे मणिकर्णिका घाट तुम्हाला आग जळताना दिसत असेल। मित्रांनो, इथे जी आग जळते म्हणजे चितेला जी आग लागते ती कोणत्याही माचीसनी, लायटरनी किंवा कोणत्याही आपल्या ज्वलनशील पदार्थाने इथे लावली जात नाही। मित्रांनो, ही आग आहे ना खूप अगोदरपासून लागत आली आहे आणि इथे जर चितेला आग लावायची आहे तर इथे आग विकत घ्यायला लागते आणि मग ती आग एका चितेची दुसऱ्या चितेला लावली जाते। तर अशी काही परंपरा चालत आली इथे। आणि इथे महाद्वार आहे, आपण दर्शन केलं श्री काशी विश्वनाथचं की इकडनं हा मेन द्वार आहे, गंगाद्वार। इथून बाहेर आलो की आपण सरळ गंगामध्ये येतो। तर हां तर चला मित्रांनो, फायनली आपली राईड संपली आहे। हे बघा सर्व मंडळी आपली आली आहे। कशी झाली आहे राईड? मस्त। चला, हे बघा सर्व बाकीची मंडळी येते, अजून आपली दुसरी बोट तिकडे लागली आहे। तर सर्व मंडळी येतात आहेत। फसवला तर चला, ही सर्व मंडळी येते। काय जायचं, कशी झाली राईड तुझी? व्यवस्थित मजा आली ना? तर चला मित्रांनो, जाऊया। आणि मित्रांनो, आमच्या समोरच गंगा आरतीची तयारी चालू आहे, पण काय झालं आहे की आम्हाला निघायचं आहे, आमची रात्री 10ची ट्रेन आहे। तर गंगेच्या किनारी आल्यावरच आणि गंगा आरती
न बघता जातोय आम्ही. थोडासा खेद आहे. हे बघा समोर सर्व पब्लिक जमलं आहे. हे बघा गंगा आरतीसाठी. तर गंगा आरतीसाठी सर्व पब्लिक समोर जमले आहे. हा आरती बघण्यासाठी स्पेशली बोटसुद्धा करतात लोक. तर तुम्हालासुद्धा करायची असेल तर करू शकता. आता आमची राईड कंप्लीट झाली आहे आणि ही सर्व मंडळी तर मित्रांनो आता बोट राईड झालं आहे, सर्व फिरून झालं आहे आणि आता आम्ही करतोय गंगा स्नान. त्या किनारी आलो आहे, गंगेजवळ आलो आहे आणि गंगा स्नान नाही केलं तर काय उपयोग. तर चला जाऊया आणि गंगा स्नान करूया. चला मित्रांनो रेडी गो. चलो चलो हर हर गंगे. तर चला मित्रांनो फायनली चाललो आहे आपण गंगा स्नान करण्यासाठी. चला हर हर गंगे. आणि हे बघा आपली मंडळी गेली अर्धी. हर हर गंगे. हर हर गंगे. हर गंगे. हर हर गंगे. गंगा मैया की हर हर गंगे. हर हर गंगे. हे सावकाश पाय करताय. नमस्कार मित्रांनो हर हर गंगे. मित्रांनो आपली आता तर मित्रांनो आपला गंगा स्नान झाला आहे खूप छान. आणि तर मित्रांनो आजपर्यंत मी ऐकत आलो की गंगा खूप घाण आहे. मित्रांनो एवढी स्वच्छ आणि निर्मल आहे ना. शपथ जे गंगा माताला नावं ठेवतात त्यांच्या मनात 100% पाप असणार. कारण मी आता खूप छान प्रकारे आंघोळ केली आहे. मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये काय अशुद्धीकरणाचं कारण असेल. आणि इथे मैली का होते कारण आपणच कारणीभूत आहेत. आपणच जे सर्व काही फुलं बिलं नारळ टाकतो तर टाकतात ही आपली परंपरा आहे. पण त्या परंपरेसोबत आपण जे कापड दान करतो की कापड अर्पण करतो ते करू नका. नारळ फूल मला वाटतं चालतील कारण ते ना विघटित होतात. बाकी कापड असतं तर नायलॉनचं कापड तर खूप टाईम लागतो त्याच्यामुळे ते विघटित होत नाही. प्लस आपण प्लास्टिक खूप मोठ्या प्रमाणात वापरतो त्याच्यामुळे आपली जी गंगा मैया आहे ना जी गंगा माता आहे ती खूप खराब होते आणि खूप घाण होते. आणि कारणीभूत आपणच नावं ठेवतोय. तर हर हर गंगे ह्याचे कारणीभूत आपणच. ज्याला जे समजतं त्याने ते घ्यावं. बाकी जय श्रीराम. तर मित्रांनो आता आपण निघालोय आपला गंगा स्नान झालंय आहे. आणि हे बघा इथे गंगा आरतीची सुरुवात तयारी चालू आहे एकदम जबरदस्त असे. आणि असे 7 ते 8 ठिकाणी तर असे 10 ते 12 ठिकाणी गंगा आरती होते. म्हणजे घाटांवरती तर 80 घाट सॉरी 84 घाट आहे. 84 घाटापैकी 10 ते 12 घाटांवरती गंगा आरती होते. तर तुम्ही येऊन गंगा आरती अटेंड करू शकता. 1-2 मेन घाट सोडले तर तुम्ही आरामात गंगा आरती खूप छान प्रकारे बघू शकता. तर चला हे बघा सर्व मंडळी निघाली आहे गंगा स्नान करून. तर मित्रांनो बनारसचा फेमस पान खायला आलो आहे. तर गदोलियाचा पान हवा मित्रांनो. तर आपण आलो इथे गदोलियाचा पान खायला. फेमस बनारसमधला फेमस हे बघा पान गदोलियाचा पान मीठा आहे. तर मित्रांनो आम्ही आता पान खाल्लं आहे. कसं वाटतंय मी वाटतोय ना इथे बनारसी रंग बोलतोय आहे. तर आपल्यासोबत आहे ना इथे काका आहेत गडोलियाचे. त्याचा बहुत अच्छा पान बनाते हो आप. धन्यवाद. हे बघा मित्रांनो खूप छान असं पान आहे. मस्त पान लागला. कसं लागला विराज पान? नंबर मस्त पान लागला. मस्त एकदम गोड. कसं नामाप्रमाणे क्वालिटी आहे बाई. गडोलिया खतरनाक 1 नंबर पान. कसं वाटलं दादा? एकदम फर्स्ट क्लास. गदोलेचं पान लागतो गोड लय खूप छान. हो आवा. पान
तर मित्रांनो आता डायरेक्ट तुम्हाला भेटतोय जेवायला बसले तेव्हा. तर आज आमचे आहे ना जेवण बनवण्याची पाळी होती, त्याच्यामुळे मी व्हिडिओ केली नाही. आता जेवायला बसलो. तर हे बघा जेवणामध्ये काय तर आहे वाटण्याचा उसळ, नंतर मग भात आणि लोणचं. तर आता ट्रेन आहे, लवकर ट्रेन पकडायची आहे, त्याच्यामुळे घाई गडबडीत आहे. सर्व जेवायला बसलेत आहेत. तर चला हे बघा जायदाद कसं झालं जेवण, कसं झालंय लोणचा चला 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 मित्रांनो या जेवायला या. तर मित्रांनो चला फायनली पॅकअप झालाय आपला आणि आपण निघालोय आपल्या रिटर्न जर्नीला. फायनली काशी सोडण्याची वेळ आली आहे. तर कार्तिक वाटतंय आता खरं तर काशी बनारस एवढं चांगलं ठिकाण आहे की जायची इच्छा नाही होत आहे, पण आमची ट्रेन बुक आहे 10 वाजताची आजची. तर ती 10 वाजताची ट्रेन झारखंड वैद्यनाथला जाणार आहे. त्यासाठी तर मित्रांनो आता बैद्यनाथला जायचं आहे. तर आपल्यासोबत आहे आपल्या ग्रुपचा आपल्या ट्रीपमधला सर्वात खोडकर मुलगा कोण, उदय. तर उदय तुला कसं वाटतं आता काशी सोडतोय आपण जातोय आता? काशी बघण्यासारखं खूप छान आहे, पण आमचा ट्रेन लवकर असल्यामुळे आम्हाला संध्याकाळचा थोडा टाईम घालवता नाही आला, थोडी घाई झाली. पण नेक्स्ट टाईम आलं तर कोण येत असेल तर नक्की सांगेल की जेव्हा तुम्ही यायचं असेल तर एक डे स्टे करून यायचे, कारण की संध्याकाळी 5च्या नंतर जो नजराना किंवा त्या 5च्या नंतर बघण्याची मजा आहे ती खूप वेगळी आहे. आणि आता आम्ही थोडी घाई तर तुम्ही बघू शकाल सगळे मित्र माझे निघालेत. आमची 10:30ची ट्रेन असल्यामुळे आम्हाला थोडं लवकर जायला लागतं आहे. बघण्यासारखं खूप आहे इकडे, जेवढं बघेल तेवढं कमी आहे. 2 दिवस पण कमी पडतील, पण आमचे पुढचे दर्शन असल्यामुळे आम्हाला लवकर निघायला लागतं. नमस्कार 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 मित्रांनो नमस्कार मित्रांनो, बोला. आम्ही आता आलो कुठे आलोय? बनारसला. बनारसला कुठे चाललो आपण? चाललो पुढे बाबा वैद्यनाथ. बाबा वैद्यनाथ वैद्यनाथ. चालला चाललोय महादेवांच्या दर्शनासाठी. दर्शनासाठी चाललो महादेव. चला